ब्रेकनंतर स्वागत। एक सविस्तर आणि महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते। नीट परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय। आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि खटले मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृह विभागाने घेतलाय। दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात झालेल्या आंदोलनांमध्ये दाखल झालेले गुन्हे कायदेशीर प्रक्रियेनुसार मागे घेण्याचे निर्देश आता गृह विभागाने दिलेत। महत्त्वाची बातमी आहे। नीट परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात मुंबईत जे आंदोलन झालं होतं त्यातले गुन्हे कायदेशीररित्या प्रक्रियेनुसार मागे घेण्याचे निर्देश गृह विभागाने दिले आहेत। ब्रेकनंतर स्वागत। एक सविस्तर बातमी पाहूया। नवी मुंबईतून जाणाऱ्या सायन पनवेल मार्गावरील पुलांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। या खड्ड्यांमुळे मुंबईकडून पुण्याकडे आणि गोव्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। पुलावरील आणि पुलाखालील जाहिरातींचा मलिदा खाणाऱ्या MSRDC स्वतःही पुलाची निगा राखत नाहीये, ना हे सर्व पूल नवी मुंबईकडे हस्तांतरित करते। त्यामुळे खड्ड्यांमुळे निरापराध वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागतोय। नवी मुंबईतील याच पुलांवरून खड्ड्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। नवी मुंबई शहराची स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळख आहे, मात्र याच नवी मुंबई शहरामधून PWD आणि MSRDCचा महामार्ग जातो, तो म्हणजे सायन पनवेल हायवे। पण या सायन पनवेल हायवेवरून जाताना तुम्हाला सामना करावा लागतो तो खड्ड्यांचा, आणि याचमुळे नवी मुंबई महानगरपालिकेची देखील इज्जत जाते। आणि या सायन पनवेल हायवेवरती मी उभा आहे। या सायन पनवेल हायवेवरच्या तुर्भ्या ब्रिजवरची परिस्थिती तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात खड्डे या पुलावरती पडलेले आहेत। मोठ्या प्रमाणात खड्डे या सगळ्या पुलावरती पडल्यामुळे सानपाडा असेल, तुर्भा असेल, तिकडून म्हणजे पुण्याकडे जाणारी वाहतूक देखील ठप्प होते। सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होत असते। मात्र याकडे पाहायला ना PWD कडे लक्ष आहे ना MSRDCचं लक्ष आहे। आपण बघू शकता की कशा पद्धतीने इथून गाड्या ये जा करतायत। खरं म्हटलं सायन पनवेल हायवे हा नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्याकडे हस्तांतर करण्यासाठी PWD ला सांगितलं होतं, मात्र हस्तांतर करण्यापूर्वी महापालिकेची एक अट होती की या महामार्गावरची ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती देखील त्याचं उत्पन्न देखील आम्हाला मिळायला पाहिजे, मात्र त्याला PWD ने होकार दिला नाहीये। आता परिस्थिती जर पाहिली तर सायन पनवेल हायवेचा जो मार्ग आहे तो कॉन्क्रीटीकरण झालेला आहे, परंतु याच महामार्गावरती 3 पूल आहेत आणि या 3 पुलांची परिस्थिती आपण बघतोय। हे 3 पूल देखील आहेत ते MSRDC ने बांधलेले आहेत आणि MSRDC ला आता नवी मुंबई महानगरपालिकेने नवीन प्रस्ताव दिलाय। ही दरवर्षी पावसाची परिस्थिती असते